कंपनीनं पुन्हा आणखीन एकदा वरी अपील केलेलं आहे. त्या अपिलाचा नेमका फटका काय बसू शकतो आणि याच्या मागे नेमकं कोण पीक विमा कंपनीच्या पाठीशी घालून शेतकऱ्याचा ह्याच्यावरती गदा आणतोय मग? मी सुरुवातीपासून म्हणतोय की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, हे ज्या कंपन्याच्या बाबतीत जे करार होतात, या कराराच्या माध्यमातून जे अटी शर्ती टाकल्या जातात, ह्या सगळ्या कंपन्या दार्जिने टाकल्या जातात. आणि यामध्ये 2025च्या पीक विम्याच्या बाबतीत राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने जो निर्णय दिला होता, त्याच्या विरोधात कंपनीला खरं तर सरकारनं राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे जाण्यापासून रोखायला हवं होतं. परंतु सरकार यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. कंपनी माझी माहितीप्रमाणे राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे कंपनीने अपील केलेलं आहे. आणि यामुळं जे तांत्रिक उत्पादन राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमध्ये 50% याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाई निश्चित केली जाते. परंतु हेच पर्सेंटेज 70-30 ही केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीच्या मध्ये होऊ शकतं. त्यामुळे आताच पहिल्याच राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमध्ये जो निर्णय झाला होता, त्यामध्ये जवळपास 14 मंडळं धाराशिव जिल्ह्यातील वगळण्याची शक्यता होती. आणि आता ही मंडळाची संख्या अजून वाढू शकते. आणि 336 कोटी रुपये जो विमा मिळणार होता, ह्याची रक्कम खूप कमी, म्हणजे 100 कोटीच्या आतच रक्कम, ही तुटपुंजी रक्कम ही शेतकऱ्यांना मिळू शकते. त्यामुळे माझं सरकारला विनंती आहे की सरकारनं मुख्यमंत्र्यांनी आता हस्तक्षेप करावा. ज्या कंपनी धार्जिने तुम्ही अटी शर्ती टाकलेल्या आहेत, त्याचा फायदा घेऊन कंपन्या वारंवार याला विमा द्यायला विलंब लावत आहेत. त्याचबरोबरीनं जे तांत्रिक उत्पादन, माझा सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप आहे. मी एप्रिल महिन्यामध्येच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन विनंती केली होती की नुकसान भरपाई ठरवताना फक्त पीक कापणी प्रयोगावरच नुकसान भरपाई ठरवावी, तांत्रिक उत्पादनावर नुकसान भरपाई ठरवू नका. कारण जर तांत्रिक उत्पादनावर ठरवली तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची टक्केवारी खूप कमी येते. आणि तांत्रिक उत्पादनावरच आक्षेप आहे. एवढी अतिवृष्टी झाली असताना, सगळं वाहून गेलं असताना, मातीस्वर राहिली नव्हती, आणि त्या ठिकाणी जर तांत्रिक उत्पादन सॅटेलाइट इमेजच्या आधारे कुठली खाजगी कंपनी जर 10-12 क्विंटल दाखवत असेल तर त्याचा विश्वास ठेवायचा का आपण? ते तांत्रिक उत्पादन कंपनीनं जे दिलंय हे राज्य सरकारनं मान्य कसं केलं, हाच माझा मूळ प्रश्न आहे. कारण तांत्रिक उत्पादन अत्यंत चुकीच्या पद्धतीनं खाजगी कंपनीकडनं हे घेतलं गेलेलं आहे. आणि वस्तुस्थिती तशी नाही. या ठिकाणी वरून जरी हिरवं सोयाबीन दिसत असलं तरी त्या ठिकाणी त्याला शेंगा लागल्या नाहीत, त्या ठिकाणी शेंगकरपा आलेला आहे, शेंगाचे दाणे भरलेले नाहीत. त्यामुळं असं असताना फक्त तांत्रिक उत्पादनाचा आधार घेतल्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमी मिळणार आहे. आणि हे फक्त राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कंपनी धार्जिने धोरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे.